वारी संपली. छान प्रकारे वारी सादर केली. एकही गाणं त्यांनी आगाव बोलले नाही, समोरच्याला लागेल असं बोललेलं नाही. जोशी भाऊ आमचं नेटवर्क छत्र त्यात आहे. 2-3 गोष्टी बोलण्यासाठी बोलूया. आमचं मनोहर जोशी हे पहिले टोपी बोलतात ना, लाल टोपी वालं, आपण त्याला वेळा फायदा त्याने काही गोष्टी सांगितल्या आणि मान्य केल्या पाहिजे. मी नेमका ह्यांच्याबरोबर वारी असली की नटेश्वराला नमस्कार करायचा लावून देतो, पण ते भूलचूकपणे जातो. शायरांना मुद्रा केला पण आले हा एक काच फुटली आणि त्याच्यावर डिस्टर्ब झालं, कोणाच्या पाया लागेल म्हणून आणि त्यात राहून गेले. हरकत नाही, तुम्ही माझी चूक माझ्या निदर्शनास आणून दिली, आपण ते मान्य करूया. बाकीच्या गोष्टी आहेत. आमचा संजय जोशी बुवा थोडं थोडं खोटं बोलतात. खोटं कसं तेच बोललं त्यांच्या आधी ते काय म्हणतात ओपन चालेल बुवा. त्या ओपन क्लोज असं बोलला ना की पहिले लहानपणी आपण ऐकायचो, जुगा लावायचा, सट्टा लावायचा, ओपन दोरी लाव, क्लोज तिन्ही लाव, आज मेंढी लाव. तर अशी काहीतरी फिलिंग येते ओपन चालेल म्हणजे काय. टिकाऊ पावडं घेऊन यायचं बुवा, टिकाऊ पावडं कोणती मिळती आणखी तर काही असलं काय मारामारी तर नाही आहे. तिथं तुम्ही काहीच बोलणार, शक्तिद्र्याबद्दल बोलणार, त्याला मी समजलाय. ओपन चालेल सापूच्या सगळ्यावर पण असं सांगितलं तरी मला म्हणजे मी मला सांगितलं लंगोट घालून या. वाढ वाढल्याची म्हणतात आमची ओळख आहे. अरे वाढ वडील लंगोट लावायची, पण लंगोट लावून कधी बारी नाही केली. वाढ वाढणार लंगोट लावून कधीच बारी केली नाही. वाढ वाढताना लुगडं साडी चोळी नमानात लावली, शक्तिद्र्यात कधी लावलेली नाही. ती वाढ वाढण्याची जी काही वाट आहे ती अशी मळायची असेल तर ती न मळलेली वरी बुवा तुम्ही म्हणत ना स्वतःला, पण ही वाटेचं या वरीवाटेचं वाटवा वाटण करू नका. आणि म्हणतात माझा लंगोट किती इम्पॉर्टंट आहे बघा, मला आता कळायला लागला. लंगोट मध्ये किती पॉवर आहे ते आता जास्त काय म्हणतात. मी 2000 रुपये बक्षीस लावतो, तुमचा मी सत्कार करतो, पण एवढा लंगोट लावून या. बरं एकदा बोलतो मी लंगोट लावी पण तुम्ही आणि मी एकाच खोलीत असलो पाहिजे. एका खोलीत 4 चौघात काय इव्हेंट लागलाय, खोळा लागलाय. अहो तोड माझा एवढा काय विचार करा, लंगोट लावून काय होईल मला. पण ही साडी मला आहे. त्यांना म्हटलं बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे म्हणून साडी लावली. आणि आता म्हणतात मी जेव्हा हुशार होईल, शहाणा होईल, परिपूर्ण शाहीर होईल तेव्हा टोपी घालील. म्हणजे आता अर्धवट आहे, हे आता अर्धवट आहे. खुलं माझं जोशी बुवा अजिबात खुलं आता खुलं. आणि मी किती येणार की अशा खुल्यांबरोबर वारी करतो, पण हरकत नाही. ते म्हण आहे ना आपलं ते आपलं आलं नाही ना बाबा डोली पडायचं कोणतं त्या जो नंतर सांगितलं तरी पैशाही ते असले पोरखेळपणा सोडून द्या. ते 15 वर्ष तुम्ही शाहिरी करताय, आता पोरखेळपणा सोडून द्या. ते तिकडे कीबोर्डला वाजवलं गाणे हे पण सोडून द्या. ऑर्केस्ट्रा वाला सोडून द्या. तुमची जी 4 गाणी ती 4 गाणी बोला, त्यांना आपण जे ते मानधन देणार आहे ते पूर्ण मानधन ते घेतलं पाहिजे की नाही. मग त्यांची गाणी बोटाला वाजवतात ते आपले बुवा सोडून द्या. खुलं जोशी बुवा खुलं कुठं येतं अजिबात गेलं घरात गेलं चालेल. एक बारीक गाडी गेलं पोराला गेलं. प्रभाकर भातडे माऊली, आदरणीय सर्वांना माननीय प्रभाकर भातडे माऊली अंबरनाथ यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक. आणि मंडळी ही जी माझी शाखा आहे मैत्री जीवन आताच एक 6 दिवसापूर्वी स्टार नावावरती ज्याचे होस्ट आदर्श शिंदे आणि ती सगळी मंडळी असताना या शाखेने तिथे आपला परफॉर्मन्स केला आहे.
माझ्या विनंतीनुसार एकदा या पोरांसाठी आमच्या मैत्रिणींसाठी काय होतं म्हणजे आपली लोककला प्युअर जाते आणि प्युअरची साता समुद्र पार तिकडे मराठी लोक अमेरिकेत बघतात युरोपात बघतात आणि आमची पोरांना आपण बघितलं असेल आपल्या वाडवडिलांना जे राखून ठेवलेलं आहे ते आपण चाखायचं आहे. या ठिकाणी अजून एक मुद्दा हे गोवा बोलतात गोवांच्या तोंडात कटिंग देतो कटिंग गोवा तसं बघितलं तर ते कव्वाली करतात तसंच करतात ना अर्धा तमाशा करतात अर्धी कव्वाली करतात अर्धा ऑर्केस्ट्रा करतात आणि उरला सुद्धा शक्तीतुरा करतात. कमी सुपारीमध्ये फुल एकदम रंगीबेरंगी आमचं दोषी बुवा सगळं जमतं पण शाहिरांना मिशी त्यांना आवडत नाही चकाचक ते म्हणलं एक टोपी अहो इथं सत्काराला आलो आणि टोपी आतमध्ये होती लगेच तिथे कार्यकर्ते आले मंडळाची मंडळी आणि त्यांनी लगेच मला टोपी दिली हे असं भान आहे हे भान आहे टोपीचं महत्व काय टोपी का त्याची कारणं काय परिपूर्ण असं कधी तर परिपूर्ण कोणीच होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही सर्व गुण संपन्न या जगात देव सोडून कोणी नाही आणि तुम्ही म्हणताय मी जेव्हा हुशार होय मी जरा भरावं मग मी लेकीकडे जाते तू प्रोटी खाते मग मला खा हे असल्या बुवा पण काय नाही अहो लाजेल शायर तुम्ही 15 वर्ष तुम्ही जरा पण शिकलं नाही खुलं तो शिकला कटिंग कटिंग वाटतात आणि लास्टला त्याची भाग देतात त्याचं जे यमक होतं ना यमक हे खालच्या वाडीतलं होतं हे उघडच्या वाडीतलं उरला सुरला मावलं पण हुआ एक दिवस तुम्ही आणि मी तुमच्या गाण्याचं यमक जमा करूया त्या कढईमध्ये टाकूया त्याची फोडणी घ्या आणि दोघांनी खाऊया तुमचं यमक तुम्हाला भेटला बरं माझी बाई पहिला यमक शिका बाकी सगळं आता बोललो असतो हे गाणं घेऊया आईच्या जीवावा उतारा पाहिजे अहो सांगावं चालणार किती अरे कुणाच्या जीवावर किती उडावं त्यालाही आहे वो गती पाणगुळा कावळं शिकलाय आधी मध्ये रोपटं उगवलं त्याच्या मधी कावळं शिकलाय आधी मध्ये रोपटं उगवलं त्याच्या मधी शायराने ज्याप्रमाणे सांगितलं चांगलं ते घ्या वाईट होत द्या हे सगळे शब्दाचे भाग आहेत पण हा माणूस हे म्हणतात की कमी शिकले कमी नाही पदवीधर आहे आणि आमचा लांजाचा युवा शाहीर आहे हिंदी घेण्याचे माहीर म्हणून नाव कमवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे म्हणाले लांजात आमचे फॅन्स आहेत आणि खरंच या माणसाने मेहनत केली आहे मात्र ह्या ज्या काही चुका आहेत त्या जरा टाळा बाकी तुम्ही आमची छानच आहात ते गाणं घेतलं समाज प्रबोधनाचं ज्याप्रमाणे शाहीरने घेतलं सोनं पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार सोनं पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार हो नकावी कुजमीना पुली नकावी कुजमीना पुली बापाचा हवावर सोनं पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार सोनं पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार नकावी कुजमीना पुली नकावी
पासून काही मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनी शत्रुरा गायलेला आहे, शत्रुरा जगलेला आहे. त्यांच्यासोबत कार्यक्रम करताना एक दडपण येतं. ज्याप्रमाणे शायरांनी बारी ठेवली त्याप्रमाणे बारी करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या इथे शत्रुरा मला जमलेलं नसेल, कदाचित मी प्रयत्न करेन. माझा सहकारी अनंत चौगले हे गाणं तुमच्यासमोर सादर करतोय. जाणीला बाप जाणे तुझ्याच्या साजात हा बाप गात आहे, लक्षात समोर. तुझ्याच मूळ पेटते चूल नाही कष्टास अंत. तुझ्याच मूळ पेटते चूल नाही कष्टास अंत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. कसून नाती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला संतोष गुलाब यांच्याकडून आल्यासाठी समर्पण पारितोषिक. ही झाली सेवा गोंडवाल या कुणबी समाज सेवा मंडळ कल्याण शाखा कोकण विभाग. आरती बोलूया आपण. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संजय जोशीबुवा, माझे मित्र मनोज जोशीबुवा, त्यांचे बंधू सागर नावले असेल तर त्यांनी यावं. जे शाहीर आहेत त्यांनी कृपया तळेकर पावले आहेत, संदीप पाले, मनोज गोंडळ असेल आरतीला आरती करूया आपण. उंदरावरी